नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान आपल्या गावाला निरोगी, सशक्त आणि समृद्ध बनवण्यासाठी सहभागी व्हा। पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत। बौद्ध जन सहकारी संघाचा अमृत महोत्सव गुहागर येथे मोठ्या उत्साहात साजरा। आमदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते पुसगाव येथे विकास कामांचं लोकार्पण आणि काळभैरी मातेचा प्राण प्रतिष्ठापना सोहळा संपन्न। जिल्हा पाणी टंचाई आढावा बैठक, विंधन विहिरी प्राधान्याने खोदा, पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत। आणि खेड तालुक्याचा इयत्ता 12वीचा निकाल 91.86%। आता पाहूया सविस्तर वृत्त। महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सुरू करण्यात आलेलं माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे अभियान जिल्ह्यासाठी परिवर्तन घडवणारं ठरेल। आपल्या गावाला निरोगी, सशक्त आणि समृद्ध बनवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लोक चळवळ म्हणून यात सहभागी व्हावं असं आवाहन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केलं। जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास साळके, जिल्हा परिषद सदस्य बाबू महाप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठल्ले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांची प्रमुख उपस्थिती होती। जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेताना पालकमंत्र्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधांची यादी तातडीने तयार करण्याचे निर्देश दिले। जिल्ह्यातील कुपोषित बालके आणि मातांचा शोध घेऊन एकही व्यक्ती कुपोषित राहणार नाही यावर प्राधान्याने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। आरोग्य सेवा अधिक गतिमान करण्यासाठी खनिकर्म निधीतून जिल्हा परिषद आरोग्य विभागाला 6 रुग्णवाहिका तर जिल्हा शासकीय रुग्णालयाला 4 कार्डियाक व 4 सर्वसाधारण अशा एकूण 14 नवीन रुग्णवाहिका दिल्या जातील असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। या अभियानांतर्गत कशेळी गावचा उल्लेख करताना पालकमंत्र्यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली। कशेळी येथील प्रसिद्ध कनकादित्य सूर्य मंदिराच्या पार्श्वभूमीवर हे संपूर्ण गाव सौर ऊर्जेवर कार्यान्वित करून राज्यात एक आदर्श निर्माण केला जाईल, जेणेकरून इतर जिल्ह्यांनाही त्याची प्रेरणा घ्यावी। उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना आरोग्य संपन्न गाव म्हणून गौरवण्यात येणार असून ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छता, लसीकरण आणि आरोग्य तपासणीमध्ये प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकासाठी चुरस निर्माण व्हावी अशी अपेक्षा डॉक्टर सामंत यांनी व्यक्त केली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यथागत गौतम बुद्ध यांचा संयुक्त जयंती महोत्सव तसेच बौद्ध जन सहकारी संघाचा अमृत महोत्सव गुहागर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या ऐतिहासिक सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते। या प्रसंगी संस्थेच्या 75 वर्षाच्या गौरवशाली प्रवासाचा आढावा घेणाऱ्या अमृत महोत्सवी स्मरणिकेचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी उपस्थित समाज बांधवांशी संवाद साधताना उदय सामंत म्हणाले की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांचे विचार केवळ एका ठराविक समाजापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण मानवजातीला प्रगतीची दिशा देणारे आहेत। बौद्ध जन सहकारी संघाने गेल्या 75 वर्षात समाजाला संघटित करण्याचं आणि सहकाराच्या माध्यमातून सर्वांगीण प्रगती साधण्याचं जे कार्य केलंय ते अत्यंत प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहे। तसेच महायुती सरकार समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत सर्व शासकीय योजना पोहोचवण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं। या सोहळ्याला अध्यक्ष सुरेश सावंत, मुंबई अध्यक्ष अशोक कदम, कार्याध्यक्ष मारुती मोहिते, मुंबई कार्याध्यक्ष दीपक मोहिते, राजेशजी बेंडल, पंचायत समिती सभापती प्रणव कोळेकर, जिल्हा परिषद सदस्य नेत्राताई ठाकूर, पंचायत समिती सदस्य गौरव वेल्हाळ, प्रांत अधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार परीक्षित पाटील, नगराध्यक्षा नीताताई भालप यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, बौद्धजन सहकारी संघाचे सभासद आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाड तालुक्यातील पुसगाव ग्रामपंचायत हद्दीत विकासाची गंगा आणि भक्तीचा उत्साह यांचा संगम पाहायला मिळाला। मतदारसंघाचे रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी महाराष्ट्र राज्य आमदार भरत शेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत खरबाचा कोण येथील अंगणवाडी इमारतीचं लोकार्पण आणि श्री काळभैरी मंदिराचा भव्य प्राण प्रतिष्ठापना सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला।
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घडवलेवाडी येथील अंगणवाडी इमारतीचं लोकार्पण आमदार गोगावले यांच्या हस्ते करण्यात आलं. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात स्वतंत्र अंगणवाडी इमारतीची मागणी ग्रामस्थांकडून केली जात होती. ही मागणी पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने आमदारांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. कुसगाव येथे नूतन बांधण्यात आलेल्या श्री काळभैरी मंदिराचा भव्य जीर्णोद्धार आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा धार्मिक विधींनी पार पडला. श्री गणरायाचे आशीर्वाद आणि काळभैरी मातेच्या कृपेने पार पडलेल्या या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. हा सोहळा म्हणजे आपल्या सांस्कृतिक एकतेचं प्रतीक आहे, असं प्रतिपादन यावेळी आमदार गोगावले यांनी केलं. या दोन्ही कार्यक्रमांना महाड पंचायत समिती सदस्य सौ रेणुका देशमुख, सौ नूतन मोरे, इम्रानभाई पठाण, स्थानिक जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिवसेनेचे पदाधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि कुसगाव विभागातील ग्रामस्थ आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ग्रामस्थांनी केलेल्या उत्स्फूर्त स्वागताबद्दल आमदार भरतशेठ गोगावले यांनी सर्वांचे आभार मानून त्यांच्याशी संवाद साधला. प्रांत अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांची 2 दिवसात संयुक्त बैठक होऊन प्रत्येक गावची पाणी टंचाई परिस्थिती काय आहे याचा तालुकानिहाय अहवाल सादर करावा, विंधन विहिरी खोदण्यासाठी प्राधान्याने सुरुवात करावी असे निर्देश पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा टंचाई आढावा बैठक झाली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास साळके, जिल्हा परिषद सदस्य बाबूम्हा, पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता मयुरी पाटील आदी उपस्थित होते. पालकमंत्री डॉक्टर सामंत यांनी टंचाईमधून केलेल्या कामांचा सर्वप्रथम आढावा घेतला. त्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, अधिकाऱ्यांनी गाव स्तरावर भेट दिली पाहिजे. काम झाले आहे किंवा नाही याची खातरजमा केली पाहिजे. 100% अधिकाऱ्यांनी प्रॅक्टिकली काम केलं पाहिजे. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी 2 दिवसात प्रांत अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांची बैठक घ्यावी, याचा तालुकानिहाय अहवाल सादर करावा. पाणी टंचाई दूर करण्यासाठी खनिकर्ममधून निधी द्यावा. प्राधान्याने विंधन विहिरी खोदण्यावर भर द्यावा. बैठकीला क्षेत्रीय स्तरावरील प्रांत अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते. खेड तालुक्याचा इयत्ता 12वीचा निकाल 91.86% लागलाय. तालुक्यातून 1929 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 1772 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष योग्यता या श्रेणीत 97 विद्यार्थी, प्रथम श्रेणीमध्ये 293, द्वितीय श्रेणीत 910 तर तृतीय श्रेणीत 472 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज विज्ञान विषयाचा निकाल 93.5%, कला 97.24 आणि वाणिज्य 97.4% लागलाय. एकूण 422 विद्यार्थी बसले होते. इंग्लिश मीडियम स्कूल विज्ञान आणि कॉमर्स शाखाचा निकाल 100% लागलाय. MIB गर्ल्स हायस्कूलचा विज्ञान विभागाचा निकाल 100% लागलाय. त्याचबरोबर समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल वेरळचा निकाल 100% लागलाय. SM इंग्लिश मीडियम स्कूलचा देखील विज्ञान विभागाचा निकाल 100% लागलाय. राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर विज्ञान विभागाचा निकाल 98.12 तर कॉमर्सचा निकाल 100% लागलाय. नवभारत ज्युनियर कॉलेज भरणेचा निकाल विज्ञान 95.37%, वाणिज्य 77.58 आणि कला विभाग 63.21% लागलाय. तालुक्यात एकूण 23 कनिष्ठ महाविद्यालय आहेत. दापोली तालुक्यातील श्री सावणेकरीण क्रिकेट संघ आयोजित भव्य अंजरले प्रीमियर लीगचा शानदार उद्घाटन सोहळा नुकताच शिवसेना दापोली तालुका प्रमुख व दापोली पंचायत समिती सभापती उमेशजी राजे, शिवसेना दापोली विधानसभा क्षेत्र प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य किशोरबाई देसाई, पंचायत समिती सदस्य संदीपजी चिखले आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कैलासवासी गणपत धोंडू सावंत क्रीडानगरीत प्रथमच आयोजित केलेली ही स्पर्धा 2 दिवस खेळवली जाणार असून भरगच्च बक्षिसे असलेल्या या स्पर्धेत परिसरातील नामवंत संघांनी सहभाग नोंदवला आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांना स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर क्रीडानगरीचं उद्घाटन उमेशजी राजे यांच्या हस्ते तर उद्घाटन सामन्याचं नाणेफेक किशोरबाई देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं. अशा स्पर्धांचं आयोजन केल्यामुळे स्थानिक खेळाडूंना आपला खेळ दाखवण्याची संधी मिळते. यातूनच प्रतिभावंत खेळाडू तयार होतात. यासाठी स्पर्धा आयोजन कमिटीचं कौतुक करून मान्यवरांनी प्रीमियर लीगसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी राजेश जैन, प्रशांत रहाटकर,
नितेश देवकर, मकरंद माजलेकर, परशुराम चव्हाण, संदेश देवकर, पप्या देवकर, राजन आरेकर आदी प्रमुख मंडळी उपस्थित होती। स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पाडण्यासाठी आयोजन कमिटी, पदाधिकारी आणि सभासद यांनी परिश्रम घेतले। 1 मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून खेड शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग रहिवासी मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजा आणि शालेय विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमास भाजपा नेते तथा माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर, नगराध्यक्षा सौ माधवीताई गुटाला, उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे, विद्यमान नगरसेविका सौ वैभवी खेडेकर, संदीप सासने, रेपाळसर रेडीस व स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग रहिवासी उपस्थित होते। दापोली कोळबांद्रे पाटीलवाडी येथे श्री साई गणेश मित्र मंडळाकडून श्री सत्यनारायण महापूजा आणि त्या अनुषंगानेच विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। याच कार्यक्रमाचं औचित्य साधून दापोली पंचायत समिती सभापती उन्मेशजी राजे, जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई देसाई, दैनिक सागरचे पत्रकार शैलेंद्र केळकर आदी उपस्थित मान्यवरांचा मंडळाकडून सन्मान करण्यात आला। यावेळी उपविभाग प्रमुख शांताराम मोहिते, निवृत्त ग्रामसेवक रवींद्र गुरव, गणेश दवंडे, ग्रामीण अध्यक्ष बाळकृष्ण डाऊल, शाखा प्रमुख अविनाश लोखंडे, महेश राऊळ, मुंबई अध्यक्ष अनंत उजाळ, प्रदीप तांबे उपाध्यक्ष आदी ग्रामीण मुंबई पदाधिकारी तसेच श्री गणेश मित्र मंडळ सभासद आणि श्री काळकाई देवी महिला मंडळ उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी परिश्रम घेतले। वाकवली मराठवाडी येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2 चा सुवर्ण महोत्सव सोहळा दिनांक 1 मे 2026 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शाळेच्या 50 वर्षाच्या यशस्वी वाटचालीचा हा महत्त्वपूर्ण टप्पा असून विविध कार्यक्रमांनी सोहळा रंगतदार ठरला। या कार्यक्रमासाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे विशेष आर्थिक सहकार्य लाभले। त्यांच्या योगदानामुळे कार्यक्रम अधिक भव्य आणि संस्मरणीय ठरला। तसेच मराठवाडी बौद्धवाडीतील सर्व ग्रामस्थ, शाळेचे मुख्याध्यापक, आजी माजी शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीचा सहभागही अत्यंत मोलाचा ठरला। कार्यक्रमाला उन्मेशजी राजे, किशोरभाई देसाई, निलेशजी शेठ, गट शिक्षणाधिकारी RV सांगळे, वाकवली तंटामुक्त अध्यक्ष सौ प्राजक्ता जाधव तसेच पोलीस पाटील सौ स्वाती बुतकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच माजी उपसरपंच प्रकाशजी जाधव आणि दिनेशजी जाधव उपस्थित होते। कार्यक्रमात शाळेच्या इमारतीसाठी जमीन दान करणारे कैलासवासी गणपत पांडू जाधव यांच्या वारसांचा तसेच आर्थिक मदत करणारे कैलासवासी शांताराम तानाजी जाधव यांच्या वारसांचा सन्मान करण्यात आला। याशिवाय वयाची 50 वर्षे पूर्ण केलेल्या माजी विद्यार्थ्यांचा, गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ आणि महिलांचा तसेच आजी माजी शिक्षक आणि पंचक्रोशीतील सर्व उपस्थित शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी शाळेतील तसेच गावातील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मनं जिंकली। कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने करण्यात आली। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।